माया ईश्वरापी माया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया तिने झाकोळली छाया सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी आपुलेची मन आपुलेची मन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन करी आपणा बंधन सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी हा तुका म्हणे देवा आत्मा म्हणे देवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळीही उगवा तुम्ही कोळी उगवा तुम्ही कोळी उगवा सत्य गेले भोळ्यावरी सत्य गेले भोळ्यावरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी अविद्येची चाली थोरी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग दररोजच्या पाठातील जगद्गुरु तुकोबरांच्या गाथ्यातील देवळीकरांच्या प्रतिप्रमाणे 328व्या क्रमांकाचा आपला अभंग चालू आहे आणि अभंगाचं तिसरं चरण चालू आहे. आपुलेची मन करी आपणा बंधन. विश्वव्यापी माया विश्वाला व्यापून टाकणारी अशी जी माया आहे बरं काय आणि तिने झाकुळलेली त्या विश्वावर तिने छाया टाकली आहे. त्या सगळ्या विश्वावर काय टाकली छाया. तिची छाया म्हणजे भ्रांती. कोणती मायेची छाया म्हणजे मायेची सावली. ती सावली म्हणजे भ्रांती आहे बरं. आणि ती भ्रांती आपल्या सगळ्यावर टाकलेली आहे. सगळ्या जडावर सुद्धा आहे. जडात सुद्धा भाव नाही महाराज लक्षात येत नाही आपल्याला. पण जडा चेतनात तर आहेच त्याच्यात नवल नाही. पण आपल्या बारकाई लक्षात येत नाही परमात्म्यातली जड वस्तू सुद्धा भाव नाही. जड वस्तू सुद्धा हो. आता आपण झाडाला चेतन म्हणणार की जड म्हणणार माने का आव चेतनेचं बोलत नाही काय करत नाही हलत नाही डुलत नाही. हाव म्हणणं तुमचं वाढत आहे या जड की चेतन आहे. नक वाढत आहे की नाही जड का चेतन आहे. हाव अहो हिरण्यकशिपूला बोलता आलं नाही त्या नरसिंहापुढे. नकाना पोट फाडलं ना त्याला मरण नव्हतं शास्त्रान नव्हतं आसरान नव्हतं जळान नव्हतं चेतनान नव्हतं. असे काय आती होत्या त्याच्या मरणाच्या बऱ्याच. बरं असू द्या ते नक काढले देवान लांब लांब शिव आहे ना ते आणि नक दाखविले. आता तुला मी मारणार आहे म्हणजे हे तुझं पोट नकानं फोडणार आडवं घेतलं होतं ना. कुठं जाणार आहे ते देवान दाबून धरलं होतं असं दाबून धरलं ते नकानं पोट फाडणार आहे म्हणजे. मग शास्त्रा नाही मरण नाही अस्त्रा नाही मरण नाही जडाने नाही चेतनाने असं तुझं काही वरदान आहे. मग हे नक जड आहेत की चेतन आहे काय बोलता आलं ते आल्या त्याला मला जडवी म्हणता येत नाही चेतन नाही म्हणता येत. आणि मग सजीव आहेत की निर्जीव आहेत तर सजीव बी नाही निर्जीव बी नाही असं म्हणावं लागलं त्याला. शस्त्र आहेत का अस्त्र आहेत ते काहीच नाहीत. नकाला शस्त्र कसं म्हणता येईल म्हणजे सगळं म्हणजे त्या हिरण्यकशिपूला बोलता आलं नाही. याचा अर्थ काही जगात वस्तू आहेत अशा म्हणजे बरं झाड जाऊ द्या. झाड तर तुम्हाला वाटेल चेतन आहे ना आहे बी चेतन पण असू द्या त्याच्यात भावनात आहेच. कशात अरे हे झाड आहे ना आंबा आहे कोणतंही झाड तर ते झाडाला भाव नाही. रात्रीच्या टायमाला झोपत तोडू नये. रात्रीच्या टायमाला त्याचं फळ पान पुष्प ते तोडू नये बरं. नाही 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 चांगलं नाही ते शास्त्रानं सांगितलं किंवा तोडू नका त्याला रात्रीच्या टायमाला असं आहे. त्याच्यात सुद्धा भावना आहे का हे तर असू द्या हो. अहो धातू धातू लोखंड सोनं वगैरे या वस्तू आहेत ना हे जड की चेतन याला जडच म्हणणार.
तिकून लोकांना दाखवून इकून लोकचुंबक दाखवलं की ती ओढते की नाही याला? काय ओढते? का करते? लोकचुंबक लोखंडाच्या जवळ नेल्या फटकून ओढते की हा ओढते की नाही? लोखंडाचं जड बळ असेल तर ते तिकडे ओढतंय आणि ह्याचं बळ जास्त असेल तर त्याला वरी ओढते. समजा लहान लोकांना खाली ठेवलं आणि वरी जर मोठा असलं लोहचुंबक असं धरलं असं वरी लक्षात आलं का? आणि ह्याची ताकद कमी असेल हे लहान असेल ती लोकांना जास्त असेल ते तिकडं नेते याला. बरोबर आहे ना? मग समुद्रात ते तर आहे ना, समुद्रात कोण्या मार्गानं झालं जाते होय बघा तुम्ही सरकारला विचारा. ठरलेल्या रस्त्याने झाडायला लागते, ठरलेल्या रस्त्याने झाडं गेले समुद्रातून जर ठीक आहे, नाही ते खाली बऱ्याच ठिकाणी लोहचुंबक आहे काय ते, आणि ते लोहचुंबक त्या झाडाच्या लोखंडाला ओढून घेते बसते बोंबल तिथं अडकून. ते असं असते म्हणून कोणत्या रस्त्यानं मग हनुमंतरायला नाही का ती छायाग्रही समुद्रात होती की भाऊ राक्षसी कशी राहत होती ती, काय खात होती तुम्ही सांगता ना रामायण? मग काय खात होती माझ्या बसल्यावर? धरीत होती, छायाच घेत होती अगोदर त्या प्राण्याला पुन्हा आकर्षण करत होती. अरे बाबा हे असेच काही समुद्रात काय कुठं सृष्टीमध्ये गळत नाही. एकंदरीत ही सगळी भ्रांती टाकली कोणी? मायेनं. ही मायेनं विश्वव्यापी माया त्याने झाकलेली छाया आणि म्हणून सत्य गेले भोळ्यावरी. सत्य नाम परमात्मा. सत्य म्हणजे काय? सत्य आणि परमात्मा नाव दोन जरी असले तर वस्तू धर्माचे पाय चार किती? कोणते कोणते? हा 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 तव सत्यम दया शौचम इति किती? तव शौचम दया सत्यम इति चार झाले नाही त्यात. तव शौच दया सत्यम इति इति म्हणजे हे सगळे हे चार धर्माचे पाय. त्यापैकी मेन पाय आहे सत्य. कोणता? सत्य नाही तर जग चालत नाही. तिन्ही पाय जरी मोडले ते एक पाय सुद्धा कलियुगात का होणार राहावं लागते. कलियुग चालू आहे ना, याच्या तीन टंगळे मोडले तीन एक भाऊ धर्माचे. कोणी? कलियुग तीन टंगळे मोडले. शौच मोडलं, दया मोडलं, तप मोडलं. हे तीन टंगळे मोडले. तर आपल्याकडे तप आहे का? काय तप आहे तुमचं? काहीच नाही. आपल्याकडे कोणाकडे तप नाही. आपण महाराज येतो ना, मला वाटत मी महाराज आहे म्हणून. नाही पोती सांगणार हे कीर्तन करणार कोण आहे? महाराज वाटतंय ना आम्हाला महाराज आहेत म्हणून वाटतंय ना. या हाय का म्हणाल मग काय तप आहे महाराजापाशी? एक एक घंटा बसायला तिथं ऐकायला. हे तप आहे तुमचं. हे तप आहे तुमचं. पहिल्या काळात लोकांना त्या काट्यावर उभा राहून अंगठा टेकून 10-10 वर्ष तप करत होते. बरं का, एवढे दुष्ट रावणे मग यायला एवढी शक्ती कुठून आली? तपातूनच आली ना. रावणाला कुंभकर्णाला आणि याला आणि त्याला तपातूनच एवढे टिंगारले ते. मग असं काही तप कोणी कलियुगात करतंय काय? कोणाकडे तप तप नाही. बरं काय शौच्यता सवळवळ काय? काय सवळवळ? काहीच नाही महाराज. मोकार लोक झाले. देवाला पाणी तशाच आंगड्यानं तशा क्षण घालायचे. सोहळ्यात पाणी घातलं पाहिजे देवाला घालायचे. जर घालायचे तर इथं तर बाटवा बाटवी सुरू. देव भ्रष्ट झाले. देव बोध पडले कशानं? आपल्या ठायात होय हो. अहो पहिले आमच्या लहानपणी आमचे चुलते दुर्गाराम धोंडगे माहिती ना तुम्हाला? आपल्या देखील गोष्ट आहे की नाही? आमचे चुलता दुर्गाराम जन्मभर पाणी कसं घातलं? उघड पण ते पिळून. एक ते असायचं 2 वाव धोतर 2 वाव आणि त्याला पिळून टाकायचं. सकाळ आधी पिळून टाकायचं. ते पिळलेलं धोतर वरलं नेसून मारुती राहायला द्यायचं. जात होता नाही दुर्गाराम. आणि आमचे चुलतावी किती सोहळ्यात पाणी घालीत होते. त्यावेळेस देवाला पाहिजे. इथं तर कोणी काही नाही. कुंकुंबी यावं देवाला कुकुडावा. कुंकुंबी शिवून येते. कुंकुंबी भ्रष्ट होऊन येते. पितळेला शिवून येते. काकडेला शिवून येते. ऋतुस्नात स्त्रीला शिवून येते. आणि तिकडे देवाला गंध लावायला जाते. बोध पडलं तर काय व्हायचं? दैवत. आणि देव म्हणले की काय तिथं पावित्र आहे ना. मंदिर नाव शब्द काय? मंदिर. मंदिरातच जाऊ नये.
अपवित्र माणसानं मंदिरातच पाऊल टाकून छान असं मंदिर आहे ते. मंदिर म म्हणजे मंगल बरं काय, ती म्हणजे दिव्य आणि र म्हणजे रम्य. म्हणजे काय लक्षात आलं तुमच्या? मंगलता, दिव्यता, रम्यता जिथं असेल त्याचं नाव काय? मंदिर. आणि मग अशा मंदिरात तुम्ही अपवित्र माणसानं शिराव होय. पारावर जातो आम्ही. पार म्हणजे कुचल वाटा. पार शब्दाचा अर्थ काय होते? मारुतीचा पार. पार नाही राहिला ते आता, ते मंदिर नाही राहिलं मग काय झाला? पार. पार म्हणजे कुचल वाटा. गावाच्या भरमाला एक चौकात कुचल वाटा असतो, त्याचं नाव पार आहे. आणि पार झालेली पारावर जाते. कुचल वाट्यावर कोण जाते? तर मोकारला लोक. मग तसं काम झालं या मंदिराचं. तिथं जावं आणि अपवित्र लोकांनी जावं असं नाही. मग हे का हे कलियुगात आलं. म्हणजे पावित्र्य नाही, शौच्यता नाही, दया नाही, शौचही नाही आणि तपही नाही. इतकंही जरी नसेल तर सत्य, आणि सत्याशिवाय जगत चलतच नाही महाराज, चलतच नाही. हा हे लक्षात ठेवा. म्हणजे पण हे सत्य का? ते भगवान परमात्मा. सत्य स्वरूप कोण आहे? देव आहे. आणि ते सत्याचं स्वरूप देव असल्यामुळं ते देव स्वरूप या मायेनं सावली टाकल्यामुळं झाकळून गेलं, दिसानं. ते भोळ्यावर गेले या शब्दाचा अर्थ विस्मरणात गेलं. कशात गेलं? ते विस्मरणात गेलं. नाही असं नाही. ते तत्व आहे जगामध्ये, ओतप्रोत भरलेलं, गुप्त आहे. पण आपल्या डोक्यातून वजा झालं. सत्य गेले भोळ्यावरी आणि अविद्येची चाली ठेवली. त्या अविद्येनं आणि आपला बडजापणा मोठा केला. अविद्या म्हणजे मायेची निकृष्ट अवस्था, कम दर्जाची अवस्था. माया श्रेष्ठ दर्जाची अवस्था आणि अविद्या जरा थोडा कनिष्ठ दर्जाची अवस्था. याचा अर्थ माया शुद्ध सत्वगुणी आणि मलिन सत्वगुणी अविद्या. ते शुद्ध सत्वगुण आहे तिथं आणि इथं मलिन सत्वगुण आहे म्हणून निकृष्ट अवस्था. म्हणून मलिन सत्वगुण लागल्यामुळं त्याच मायेला अविद्या नाव आलं. मलिन सत्वगुण आल्यामुळे त्या मायेला नाव काय आलं? अविद्या. आणि सत्व म्हणजे शुद्ध सत्वात होती त्यावेळेला तिचं नाव काय? माया. आता त्यातला फरक. आता ती अशी अविद्येची थोडी चाली थोडी झाली. बरं असू द्या. मग त्या अविद्येच एक स्वरूप आहे मन. मन अविद्यक आहे. मन अविद्या कार्य आहे किंवा अविद्याच आहे मन. म्हणजे मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे जे आहेत ना, हे अविद्यकच आहे किंवा अविद्याच आहे असं म्हणलं तरी काही अडचण नाही. मग असं आपलं जे मन आहे, कोणाचं आता इथं आणलं? आपलं म्हणजे जीवाकडे आणलं हे बोट. आपुलेची मन आणि करी आपणा. हा जीव जसेतला माणूस आपलं मन, माझं मन, मला मन बोलायला असं म्हणतो की नाही? आपण म्हणतो की नाही? माझ्या मनाला असं वाटलं, माझ्या मनाला असं वाटलं. मग मनाचा मीपणा, माझेपणा, मनाचा माझेपणा आपल्याकडे घेतला म्हणजे आपण जीव की देव? जीव जसेच आहेत ना. जीव जसेच असल्यामुळं आपण मन आपलं मन म्हणायला काय, मी आणि माझं मन असं म्हणालो की नाही? याचा अर्थ अहम आणि मम. म्हणजे अहम आणि मम हे दोन भ्रांत्याच आहेत नाही काय? प्रथम अहम इथे प्रथम अध्यास आणि मम इथे द्वितीय अध्यास. असे अध्यास खूप आहेत, शेकड्यांशी अध्यास आहेत. अध्यास म्हणजे भ्रम. अध्यास म्हणजे काय? भ्रम. जरा सुधारित शब्द आहे, संस्कृत शब्द आहे अध्यास, बरोबर आहे ना? आणि जरा गावढा शब्द आहे भ्रम. म्हणजे असे भ्रम शेकड्यांशी आहेत. पण यातला मेन भ्रम आहे अहम आणि नंतर दुसरा भ्रम आहे मम. आणि मग ज्या वेळेला आपण मी आणि माझं मन म्हणतो आणि त्या मनाला माझं म्हणतो, त्या अर्थी अविद्या कार्याचा लोभ तुमच्या चित्तात झालेला आहे. त्याची आसक्ती तुमच्याकडे असल्यामुळं तुम्ही अविद्यकच आहात. म्हणजे जीव दशेतले आपण आहोत. आपण मुक्त दशेतले नव्हत. मुक्त दशा म्हणजे देव दशा आहे. कोणती दशा आहे? मुक्त. जगात मुक्त देव संत. जे मुक्त आहेत ते देव, बोलायचं नाही. म्हणूनच संतांना देव म्हणतात. सांगा देव कान होती निर्जीव चालविली भिन्न. भगवन भगवन भगवन. व्यासांना सुखाचार्यांना सुखाचार्य आले भगवन
राजा परीक्षिती ठिकठिकाणी वारंवार भगवान मला हे तुम्ही सांगा. कोणाला म्हणते हे चुका केल्या. व्यास ऋषीला सुद्धा व्यास भगवान, ज्ञानेश्वर भगवान विष्णू, आमची माऊलीला सुद्धा भगवान उपाधी. ज्ञानेश्वर भगवान विष्णू, तुकाराम महाराज बी भगवान आहे, नाथ महाराज बी भगवान आहेत, असे भगवान बकर आहे. एकनाथ महाराज भगवान, नामदेव महाराज भगवान, रंगनाथ गुरुजी सुद्धा भगवान आहे. का भगवान हे लोक आहेत? मुक्त आहेत म्हणून. का म्हणजे भगवान आहेत? मुक्त आहेत, बद्धतेचं बंधन त्यांना नाही. आणि हे बंधन आपल्याला आहे. कोणाला? आणि मग असं असणार आपलं मन, आणि आपलंच मन आपल्याला बंधन करायले. बरं काय, त्याच्यावर मला वाटते पुष्कळ वर्णन ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायात आले हो. काय ते श्लोक आहे, ते 2 श्लोक आहेत. ते मी मध्ये 2 तुकडे घेत असतो ना, ते मला काल तुम्हाला माहिती 2 तुकडे आहेत ते. हो ते हा नाही नाही नाही, आत्मयो ह्यात्मनो बंधुर रात्मयो रिपुरात्मना. हा बंधुरात्मात्मनस्तस्य येन आत्मयो आत्मनाधिता. हे वरच्या श्लोकातला एक अर्धा तुकडा आधीचा, आणि खालच्या श्लोकातला पहिला तुकडा मागला. म्हणजे 2 श्लोकातले एक तुकडे मी घेतलेले. म्हणजे आपलं आपल्या त्याच्यामध्ये वर्णन फार ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर. हो ते कोश इतकाच्या परी आपण पे आपला वैरी है ना, असं ते त्या वय त्या. हो हेच विचारून अहंकार सांडिले. हा काय नाथराव, हेच विचारून अहंकार सांडिले. मग अस्तित्व वस्तू होईल. हा अस्तित्व वस्तू होईल नाही. आपली स्वस्ती सहजे आपण केली, तुमचं तुम्ही कल्याण केलं. आणि काय विचारून अहंकार सांडिले. विचार करा आणि हे अहंकार टाकून द्यायला नाही भाऊ. मीपणाचा हे अहंकार टाकून आपण काय विचारून अहंकार सांडिले. म्हणजे पक्का विचार करावा. अहंकार देहाचा सार टाकून मी देहधारी आहे अशा प्रकारचा अहंकार तुम्ही टाकून द्यावा. विचारून अहंकार सांडिले. बरं काय, मग अस्तित्व वस्तू होईजे. जी असलेली वस्तू हृदयामध्ये किंवा व्यापक असलेली वस्तू परब्रह्म ती होईजे. बरोबर आहे ना. ती काय होईल म्हणजे हे देहाची बुद्धी टाकली, आत्मबुद्धी धारण केली, म्हणजे आत्मस्वरूपाकडे वृत्ती लावली की तुम्ही देव आहेत की नाही. मग बरोबर आहे की नाही. भाऊबंद हा आत्म्याशी नाही भाऊबंद, हा शेकी देहाशी नाही. हा विवेक उजेने जेनेही तेशी भाऊबंद पायी हरी सांगी. कुठलं हे एकनाथ भागवत. पण तिथं होत काय रे, देहाला बंधन नाही कसं. आत्म्याशी भाऊबंद नाही, हो शेकी न देवी देहाशी नाही. काय शेकी न उपजे देहाशी. उद्या टिपून आण देऊ, उद्या टिपून आण म्हणजे लक्षात येईल. तिथं होत काय, दुसऱ्या तुकड्यात होत काय लक्षात आले नाही भाऊ. मग काय म्हणले, आस्तूची वस्तू होईल. आस्तूची वस्तू म्हणजे असलेली वस्तू, नसलेली कशी होईल हो. प्राप्तच आहे ना ती वस्तू. हा मग प्राप्त असलेली वस्तू प्राप्त होईल, आस्तूची वस्तू होईल. मग आपली स्वस्ती सहजे आपण केली. मग आपलं कल्याण आपणच केलं. आपलं कल्याण कोणी, स्वस्ती म्हणजे कल्याण. स्वस्ती म्हणजे काय, कल्याण. कल्याणाचं चिन्ह आहे स्वस्तिक. बरं काय हे कसं आहे, ह्या वयावर स्वस्तिक काढतो ना आपण. काय विजीवर पूजा करताना इकडं तिकडं, जीपची पूजा करताना, वह्याची पूजा करताना, लक्ष्मीपूजनाला हा टाकी व्यायावर कुठेही स्वस्तिक काढतात लोक. नाही भाऊ, स्वस्तिक ते त्याचं चिन्ह आहे. त्याच कल्याणाचं चिन्ह आहे, ते प्रतीक आहे. हा पण खरं तुम्ही स्वस्तिक केलीच नाही ना, नुसती काढली स्वस्तिक गंधानं. काढणारला माहित नसते मला. तुम्ही करतात म्हणून आम्ही करतो, काढणारला माहित नाही. काहीच नाही नेमकं काय लक्षात नाही. काय स्वस्तिक चिन्ह म्हणजे याचा अर्थ कल्याणाचं चिन्ह आहे. ते प्रतीक आहे. जसं दवाखान्याचं चिन्ह अधिक नाही. बरोबर, तुम्ही अधिक म्हणलं पुन्हा वाढलं. अधिक नाही लावायचा तिथं अर्थ. बरं, अधिक फक्त गणितात लावा. गणित करताना काय लावा त्या चिन्हाला, अधिक. ते कशाचं चिन्ह आहे, काही नाही बाबा, बेरजेचं अधिकच. बरोबर आहे ना. आणि मग असं 2 शून्य खालीवरी म्हणल्या
बागाकार आणि वजाबाकी म्हणल्या सामारीचं गोकू बरोबर आहे आणि गुणाकार म्हणल्या उरली बरोबर आहे ना. मग आता हे बेरजेचं चिन्ह लावायचं आधी ती गणित करताना लावा पण दवाखान्याच्या बाबतीत लावू नका. दवाखान्याच्या बरोबर काय म्हणजे तुमचं पित्त का जास्त होते का कमी होते का वात जास्त होते का कमी होते बरं काय. वात पित्त कफ आणि कधी कफ कमी होते कधी जास्त होते. ह्या शरीरात तीनच मुळात तीन आहे. मुळात काय ते खऱ्या बिमाऱ्या मुळात ह्या तीन आहेत बघा. वात कफ पित्त याची समानता राहिली तर शरीर याच्यात खालीवरी झालं वेगळा वेगळी झाली. म्हणून तो म्हणले धातयाही पाया पडता नाही धातयाही गेली या शरण बरं काय त्रिदोषी न चुके मरण. बघा काय म्हणे माऊली ते ब्रह्मदेवाच्या पाया पडले आणि 3 दोष जर झाले बिगडा बिगडी तर तुम्ही ब्रह्मदेवाच्या पाया पडले तरी वाचू शकत नाही. मग हे 3 जे दोष आहे शरीरात मुळातले रोग त्या रोगाला कमी जास्त झालेल्या दवाखान्यात गेल्यावर बरोबर होतंय किंवा करतात ते डॉक्टर. म्हणून त्या दवाखान्यावर चिन्ह असतंय गाडीवर दवाखान्याच्या कोणतं बरोबर म्हणजे असं हे नाही बाबा आता आहे बरोबर लक्षात आलं हे असं बरोबर. महाराज आपलं स्वस्ती नाम कल्याण. स्वस्ती म्हणजे काय कल्याण आपली स्वस्ती सहजे आपलं कल्याण आपण पण काय करावं म्हणजे आपलं कल्याण बी आपल्याच हातात आहे आणि आपलं दुःख ओढून घेणं बी आपल्याला. मग हे दुःख कोणी आणले आपल्या डोसक्यावर आपणच आणलं असं म्हणाले ना तिथं आपणच आणलं. मग बा एखादी आपण पोरग मेल्यावर काय दुःख झाल्यावर काही नुकसान झाल्यावर शेत गेल्यावर काही असं रोग झाल्यावर हाय 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 करतो आणि देवाला दोष देतो. मग देवाला दोष देतो हे देवाला दोष द्यावं का आपल्या कर्माला दोष द्यावं. हा आपणच केले की कोणी केले हे आपणच केले नाही. आपल्या टोकऱ्यावर आलं हे दुःख आपणच केलं. रंगनाथ गुढीला इंजेक्शन घ्यावं आलं नाही नाही आणि आपल्याला तर इथं रोजचे रोज गोळी खाऊ लागते. खरं तर गोळ्यावर जगायला होतो आपण हे इतकेच आहे. तुमचं जगणं काय आहे गोळ्यावरच हे गोळी चालू आहे ना दादाला तर गोळ्या येतात त्या बघा 4 आपण तुम्ही कमी आहे ते मला शेळगावचा पाटील सांगू लागला ते शेळगावचा करून घेतलं इंजेक्शन करावं लागतं मला रोज. आता स्वतःच्या हातानं स्वतः सोया टोचायचे चांगले होईल. हा अहो मग दंड द्या त्या डॉक्टरकडं तर आता बी मी त्या आधीच म्हणतोय सोयीन रोज बरं का बाबा खसकून घालते कसे बी काय काय हात बी जड असते काय 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 डॉक्टर हात नाही कळून देत नाही बोलतच तुम्ही घेऊच नका महाराज असं म्हणते असं महाराज असं झालं झालं महाराज दात पाड्याला कळून देत ना आमचा डोळा. मी जेव्हा म्हणतोय डॉक्टर साहेब दात लय दुखत आहे तुम्ही घोरच करू नका मला असं म्हणते. एक बार इंजेक्शन करते बघा रोज इंजेक्शन बी झालं म्हणते जराशी भाषा बोलण्या करा असं म्हणते आणि आमचं बाबा मी आपला डोळे झाकतो आणि माऊलीकडे जातो आळंदीला मातीत तुला काय करायचे ते कर काय फाडा पाड्या माड्याला मी आपलं जातो गावाला. मग मी जातो आळंदीला आणि ते डॉक्टर बरं काय सोयीनं आता तरी म्हणतोय ना ते म्हणते एवढंच जर दुखलं तर असा हात करा दुखलं जर तर तुम्ही काय करा असं करा म्हणजे त्याला संकेत त्याचं म्हणणं हो तुम्हाला बोलता येणार नाही तर तुम्हाला असा मग असं मारा तसं मारा घेतला की दात काढून बघतच करू देत महाराज उठा करा बोलणे झालं का झालं महाराज आपल्याला इंजेक्शन करायचं असलं तर भीती वाटते ते हातानं टोचते ते पूर्वकर्म नाही आपले आपण ते टोचून घेणे पूर्वकर्म आणि हे पूर्वकर्म कोणी केले कोणी असो हे नशिबाला दात पाडायचं काय कोणतं काय ताप काय घेऊ काय हे सगळं आपल्यामुळेच येत म्हणजे आपण नीट वागल्यावर नाही म्हणाले. अहो ज्ञानेश्वर महाराज म्हणले अरे तुम्ही विसरले आपल्या स्वरूपाला सत्य भोळ्यावर घालून टाकले
कौन एक भरमलेपणी मी तो नव्हेला चोरलो म्हणे. ऐसा नातीला छंद अंत करणे घेऊन होती. त्याच्या पुढची ओवी आस्था अहंकार सांगितली. महाराज आपलं बंधन आपण करून घेऊ. त्याच्यावर ज्ञानेश्वर महाराज म्हणतो. आणि हा दृष्टांत ज्ञानेश्वरी ड्रायव्हर हो आमचे शास्त्री महाराज असा दृष्टांत सांगत होते. याला रंगून पन्नासाची उकळीचं त्यांच्या आणि ते जे वहीत लिहून टाकले तर ते आणखीन बघायचं काम पडलं. चित्तात बसले त्या शास्त्री. ही जी ओवी ना कौन एक भरमलेपणे मी तो नव्हे गा चोरलो म्हणे. ऐसा नातीला छंद अंत करणे घेऊन ठाके. या ओवीचा दृष्टांत शास्त्री महाराज सांगत होते खुलासवा. ते म्हणायचे एक गावात बाई होती. एका गावात एक बाई. तिचं नाव लक्ष्मीबाई. काय ना लक्ष्मीबाई. आणि तिचा नवरा होता माधवराव. तिचा नवरा. पण नवऱ्याचं माधव नाव त्याच्या गल्लीत बी माहित नव्हतं. म्हणजे सांग मान्या कळलं का नाही. घर आपला व्यवहार आपलं शेत. आणि लक्ष्मीबाई का गावात प्रसिद्ध होते. लक्ष्मीबाई मालकीन करीन ते कोण. लक्ष्मीबाई माधव नगण्य. आणि आता तसे लोक आहेतच. त्याला म्हणायचे शास्त्री महाराज बायकोच्या नावावर विकल्या जाणारा नवरा. कळलं का. हे नवरा कोण कोणी कोणाच्या नावावर विकल्या जात नाही भाऊ. काही बायकोचे नाव काय बायकोच्या नावावर नवरे विकल्या जातात. काय बायका नवऱ्याच्या नावावर विकल्या जातात. कोणाची बायको फलाने मला हा वा तिचा नवरा प्रसिद्ध असतंय. बरोबर आहे. आता आमदार खासदार प्रसिद्ध आहे. त्याची बायको प्रसिद्ध आहे का नाही. पण ती जर आली कोणी विचारलं की कोण आहे या आमदार साहेब झाले की नाही ओळख. मग कोणाच्या नावावर विकली. नवऱ्याच्या नावावर विकली. बरोबर आहे की नाही. बरं काय काय पोरं बापाच्या नावावर विकल्या जातात. काय काय पोरं कुठं गावडे ते माहितच नसते. शेतन घर कोणाला बोलत नाही. कुठे ते समाजात बी येत नाही. आणि त्याचा बाप प्रसिद्ध असते. कोणाचं बरोबर आहे त्या फलाण्या हा मग ते ओळखीतात त्याला बाप ते त्यांच्या वडिलाची ओळख आहे. म्हणजे त्या वडिलाची गावगाव प्रसिद्धी असते. याची माहितीच कुठं नसते. म्हणजे याला म्हणायचं दुसऱ्याच्या नावावर विकल्या जाणारा माणूस. बरोबर आहे नाही भाऊ. मग ही लक्ष्मीबाईच्या नावावर विकल्या जाणारा माधव नवरा एक ग्रेट झाला. असा होता तो. मग ते बाजारला जात नव्हतं. कुठे जात नव्हतं रसाळ होत. फक्त शेतात मग एक दिवशी पाहुणे आले नेमके. आले पाहुणे 5-7 जण घरी बसले. लक्ष्मीबाई पुढे झाले बसा. हो बाई आलोच म्हणले आम्ही तुमच्याकडे बोलायला. बरं नेमका साखऱ्या संपला. पती साखऱ्या नव्हता घरी. संपल तर नेमकं पाहुणे येता आले. साखऱ्या तर नाही. काय करावं. बरं आता अन्न भाग आहे. दुकान होतं आवडावं. अन्न भाग आहे जाऊन त्या घरी म्हणून मला कसं करू. मग आता त्याला असं वाटलं म्हणला लक्ष्मीबाईने म्हणलं नवऱ्याला मला तुम्ही पाहुण्यापाशी बसतात का जाते मी साखर घेऊन दुकान साखर. ते मला पाहुण्यापाशी बसायला मला काय त्याला बोलायचं येत नव्हतं. पाहुणे तूच बघ ना. मग मला एक करा तुम्ही साखऱ्यांपती घेऊन या. हे 10 रुपये दे दुकान साखर बाकीचे पाणी मी तो ते म्हणला दुकानावर जायचं म्हणलं गर्द्यात म्हणला ते लय गर्द असतं बाजारात. आणि मी हारपर होत मग कसं सांग लय गर्द बाजारात असं म्हणून लागला. ती म्हणली कशी हारपताना वगैरे तुम्ही नाही म्हणला बा मला सुजरताना लय गर्द असतंय. मी हारपर होतो काय करणार. तू कशी ओळखीना. ती म्हणली घोर करू नका. काळा दोरा आणला आणि ते घाम त्याला समज काढण्यामुळे आई बाई कुठे विचार होते. आता बघा मानायचं काळी दोरी तेच काही मग ते आमच्याला बांधा काळा दोरा काय करू. काळी दोरी का म्हणायला तुला माहितीये काय दिष्ट लागू नये म्हणून. हाताला माझ्या बघ ते बालाजीचा दोरा बांधून आलाय. बालाजीला गेलतो. त्याचे दोरे नमुने माणसं हो. ते काळा दोरा आमच्याला बांधला. आमच्याला काळा दोरा बांधला आणि 10 रुपये दिले. आता काय नाही म्हणले मी जरी तुम्ही हडपला तो गहू सतात म्हणजे दोऱ्या
हा दोऱ्याकडे बघत जा. गेला दुकानला गेला दुकानाला 10 रुपयाची साखर ते घेतली. ते मला 10 रुपयाची साखर वगैरे दारू साखरेपती दिली. त्याला बांधून कागदाच्या पोळीत बांधून दिली. निघालं की बाजारात आलता खेळवाल. सर्पाचा खेळ खेळणार आलता. घराची माणसं बघा गेलं त्या खेळवाल्याकडं. त्याच्यातून त्यानं वादीतून सरप काढला. कोणी खेळवाल्यानं सरप असताना वादीचं सरप ते सरप केला की लोक माणसाकडे सरप आल्या माणसं भेटते तो ते खोटा असू द्या पण भेटते की नाही. काय लोक पळाले आणि पळता दोरा तुटला. साखरपती एकड दोरा एकड आणि एकड. आणि मग माणसं बरं काय पळायला माणसं मग हे पडलं. मी हार पडलो म्हणायला. हो आता तिथं समोर राहिला. आता लोक म्हणले की इथंच आहे हार पडलो. हे कोण आहे ते लोक म्हणले लक्ष्मीबाईचा नवरा. मग आता काय अरे बाबा जवळ गेले. तू तर आहेस की म्हणते हार पडो मग लोक गेले त्याच्या बायकोकडे. आले घरला. लक्ष्मीबाई आहेत का? लक्ष्मीबाई हो ती म्हणजे आहे. अहो मालक तिथं बाजारात पडले आणि बाजारात बसून हार पडो म्हणायचं रडायले. म्हणजे तुमचे मालक. लक्ष्मीबाई म्हणजे मीच गेले असते तर मस्त कटकट वाढली. लक्ष्मीबाई स्वतः आता हार पडो ते काय हार पडो म्हणायले. तिने घरून द्वारा निघाला. तिला वर मग माहित होतं घरून त्याच्या पायाला मला गेले मालक काय म्हणा मी म्हणलोच होतो तुला मला साखर मध्ये घालू नको ऐकलं झालंच आणि मी हात पडलो. असं झालं. ती म्हणली आता गौशतात तुम्ही घेऊ नका डोळे झाकले डोळे. दोरा बांधला पाय दोरा बांधला बघा म्हणली हा आता गौश असं म्हणून तिने घाला धरून आमचे 50 ह्या ओवीचा माऊलीचा दृष्टांत आहे. पण हे संदिग्ध आहे आणि याचा विस्तार करणारा पाहिजे. बरं काय हे ज्ञानेश्वरी दृष्टांत आहे तो पण त्याचे विस्तार करणारे पाहिजे ना. त्याचे विस्तार परंपरेशिवाय कसे करता येते? मनाला लावता येते काय? कौन एक भ्रमलेपणे ज्ञानेश्वर महाराज जेव्हा ओवीतला दृष्टांत आपल्या पदरचा नाही. कौन एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे ऐसा नाथीला छंदांत करणे. आता सांगा हे हरपलता का खरा नाही? मग हे नसलेला छंद टपुऱ्यात घेऊन नाचू लागला का नाही? याला काय म्हणतात? भ्रम म्हणतात का काय म्हणतात? असाच भ्रम झाला की नाही भाऊ आपल्याला. मी दुःखी मी सुखी मी श्रीमंत मी गरीब मी फलाना पाटील हे अशा प्रकारचा गर्वाचा गड्डा अहंकारानं आपल्या मुळावर आलाय. आणि विनाकारण शुद्ध वस्तू असताना आपण दुःखी म्हणून याचना करायला बिल्वपत्रम समर्पयाम हरिद्राम समर्पयाम म्हणला देवाला का तुम्हाला सुखी कर सुखी ठेव. येडपण आहे का छानपण आहे आपले? येडपण आहे भाई येडपण आहे. अरे तुम्ही स्वरूपाकडे जा शुद्ध वस्तू तुम्हीच आहात. दुसरीकडे जायची तुम्हाला काय गरज आहे? हो तुमच्या हृदयात देव आहे. हृदयात देव नाही तुम्हीच देव आहात. हृदयात देव म्हणणं सुद्धा लांब राहिलं. वा हो वा ब्रह्मज्ञान ब्रह्मज्ञान आहे. त्याला गोष्टी कशा बोलते ना फक्त त्याला जोडीला सांगायला असावं ऐकायला डिंग्या गिन्या मला असं बोललं लय पटतंय बरं काय. गिन्या खुश होत आहे. बघा भास्कर बघा म्हणा मी त्याच्यानं भास्कर संग राहतो. भास्कर आता चुकवित आहे म्हणला ठीक आहे मला. आणि पंढरपूरला जायचं असलं आणि ह्याला यायचं नसलं कामाचं शेतातलं काय म्हणते आलो असतो आता पण हे माहीत पाप तो टाकलं. आता तुम्ही जा त्याला टाकते कुठे. हा मनात त्याच्या आलं ह्याला रिकामपणा असलं डेंगण्याचं काम सोडून त्याला पंढरपूरला जावं लागतंय वारी केली चांगली असं पटवित लय छापताय होय. महाराज
कौन एक भ्रमलेपणे मी तो नव्हे का चोरलो म्हणे ऐसा नाथीला छंद अंत करणे ठेवून हे दृष्टांत दिला कोणी माऊली. त्याच्या पुढे आणखी ओव्या येतात. सुखाचे अंग भारे हा जैशी सुखाचे अंगवारे नळिका होई नळी एक सरे परी उडावे हे न पुढे मनशंका वायाची मान पिळी आटवे हे अवळी ती टांगतो नळी धरून ठाकली. बरं काय म्हणे मी बांधलो पुढा ऐशिया भावनेच्या पुढे खोडा मोकळ्या पायाचा चवडा अधिक शिकवली. आता हा दृष्टांत हे दृष्टांत हा प्राप्तीची वेळे हो निदैव अंधेपणाचे डोळे मग आपले डोळे आपण कशी झाकी दृष्टांत ते पुढे. आता हे सुद्धा दृष्टांताचा विस्तार करता येते. हे दृष्टांत शास्त्री महाराजांनी दिलेच होते आम्हाला सांगताना पंकना शास्त्रीने कैसे आंधळेपणाचे ते निदैव आंधळेपणाचे डोळे असे हे त्याच्या दृष्टांत. पण आपला दृष्टांत हे पाहू हे आपलं काय आपुलेची मन तर करी आपण हे विषय चालल्यावर काय आपुलेची मन आत्मैव ह्यात्मनो बंधू हे श्लोकाचं विवरण चालेल त्यामुळे त्याच्यावर लिहायला. आणि इथं तुकाराम महाराज गाथा त्या प्रमाणाला लावून आलेला आहे. म्हणजे ज्ञानेश्वरीन गाथा एकच 6व्या अध्यायातला विषय या तुकड्यात आहे. एका तुकड्यात संदिग्ध आपुलेची मन करी आपणा बंधन हे तिथला श्लोकाचं विवरण माऊलीला 10 सोया खर्चावं लागल्या. कशावर या विषयावर ते तुकाराम महाराजांनी एका तुकड्या सांगितले. बघा म्हणले असतील ज्ञानेश्वरी मी जर बोलायलो कुठलं बोलायलो ज्ञानेश्वरीतलं बोलायलो तुम्हाला पाहायचं असेल तर तिथं पहा. म्हणजे आधी ज्ञानेश्वरी अभ्यासूनच गाथा केलाय ना कोणी तुकोबारायनी नव्हे ती तुकाराम महाराजांच्या मुखातून ज्ञानेश्वरीच गाथा रूपानं प्रगटली असं म्हणलं तर काय वावग नाही. आता ते असे दृष्टांत देत असताना ते मग हे बंधन जे केलंय आपल्या आपण मग हे स्वकृत बंधन आहे. कसं बंधन आहे हे स्वकृत आहे. अन्यकृत बंधन नाही ना हे हा अन्यकृत नाही स्वकृत बंधन. बंधनाचे प्रकार दोन स्वकृत अन्यकृत. म्हणजे दुसऱ्यानं बांधलेलं बंधन अन्यकृत आणि आपण बांधून घेतलेलं बंधन स्वकृत. एक जेलमध्ये टाकलं अन्यकृत बंधन झालं. आपल्याला काय जेलमध्ये पोलीस लोकांना म्हणा धरून नेला हातकड्या घातल्या आणि जेलमध्ये टाकलं हे अन्यकृत बंधन झालं. बरोबर आहे ना हे अन्यकृत आहे. मान्य करू आपण स्वकृत नाही म्हणता येणार. म्हशीला माणसानं बांधलं बैलाला बांधून टाकलं यशनीला आणि बाव्याला तिथं. आता मग ते बंधन स्वकृत आहे का अन्यकृत आहे? अन्यकृत आहे. मग दुसऱ्यांना बांधलंय त्या बैलाला म्हणून दुसऱ्यांना सोडावं लागलं ना. त्याला बांधलेलं कसं काय स्वतः सुटत. पण हे बंधन आपण स्वकृत आहे. मग ते त्याच्या दृष्टांत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वर महाराज म्हणले पोपट धरणारे लोक कोण पोपटाला पकडणारे लोक काय करतात ते नळी बांधतात आणि नळी बांधून त्या नळीवर एक खाऊ पदार्थ त्याला जाम आंबा असा पेर उही पदार्थ त्याला आवडतात ते तिथे लावतात. मग त्या नळीवरती पदार्थ लावला पोपट येतो. ते पोपट पकडायचा असतो यांना म्हणजे पोपट येतो आला आणि त्या नळीवर बसला. ती नळी अशी बेरी नळी म्हणजे कशी बेरीची नळी अशी नळीवर बसला त्याच्या वजन बॅलन्स इकडे तिकडे झाल्याशिवाय कोणाचंच बॅलन्स राहत नाही ना. आणि त्याला असते त्याचे शरीर त्याच्यावर बसला की थोडं इकडे असं लगे पीठ अशी बेरी खाली त्याचं तोंड येते. कोणाचं राघूचं तोंड खाली आलं की त्याला वाटते मी पडतो आणि मी पडतो म्हणून त्या नळीला पक्क पायानं पकडते नव्हे. टीट टांगतो नळी धरून टाके म्हणते. टीट टांगतो म्हणजे चुंचीत नळी धरते टिव टिव करी. कळलं का? आपल्या चुंची नाही पकडीत आहे मी पडल. ज्ञानेश्वर महाराज म्हणले जशी सुखाचे अंग भारे पोपट बसला नळीवर नळिका होईल नळी एक सरे ती नळी फिरली. बरं काय नळिका होईल नळी एक माझा फडेल कोण उडून जाऊ की नाही. बरं काय उडावे हे न पुरे मना शंका निर्माण झाली मी पडल म्हणे मी बांधलो पुढा ऐशा भावनेच्या पुढे खोडा आणि मोकळ्या पायाचा चवडा अधिकची गोळी. अरे बा मोकळे ते चांगले पण ते मोकळे असूनही ते चांगले नाही नळी पकडीत आहे चुकी नाही पकडीत आहे. आणि मागरला पकडणारा ते पोपट पकडणारा गप्पून येत आहे आणि त्याला पकडीत आहे. हा हा हे कळतंय बरं तुला सगळं कळतंय मला पण अनुभवात नाही रे ती भरवी हेच दुःख आहे.
नाही होय हो, काय करावं, लय येडं झाले ते. लय बोलतय टकोरावू नये, पण लय येडे मला तुम्ही तरी जरा स्थिर बसता. मी म्हणतो 24 घंट्यात झोपडं सोडून ते स्थिर नाही कुठं 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 सारखा असा विमावली का नाही एक जागी होते का ते दोन्ही भाऊ का नाही भजनात यायचा इकडं तिकडं वायला राहिले की नाकातच वारं फिरलं. चढावड असते मला. काय झालं की काय कसं झालं की काय झालं की जास्तच झालं हो. नाही 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 तसंच झालंय, भाऊचंही तसंच झालंय, माऊली आपल्या मालकाचंही तसंच झालंय. हा मालक तरी काय काय मालकाला तसंच झालंय, वारं शिरले घुमाट झाले 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 होतंय ते होतंय. कारण काय आता सगळं आपलंच आहे असं वाटायला लागते, आणि मग आपल्याशिवाय कोण करील असंही वाटायला लागते. होई नाही हो, तुमचं तसंच झालं. पण आता टाकलं तरी आता स्वतः आच्या कोणा खावलाय का नाही काय याला तर म्हणते की विसरले तुम्ही सत्य गेले काही उपयोग नाही मला. हे वाचन उपयोग नाही तर हे वय बरतायचं मुरडण. आपल्या मरणाचं बघावं आता घाबरायचं कोणाचं होऊ नये. त्याचं कसं होईल आणि ह्याचं कसं होईल व्हायचं ते होते. त्याचं आणि ह्याचं काही विचार करायचा नाही का व्हायचं ते त्यांच्या दैवाला त्यांचं होणार होते. आता आपलं कसं होईल हे आपण जवळ आले आपल्या, पण हे विसरले ना सत्य गेले हो ते अविद्येची सर. चला महाराज मग त्या पकडीतात कोणला पोपटाला, आणि पोपट मग का पोपटानं स्वतः नळी सोडली असती पळून गेला असता जमत होत, पण नाही ना पकडून धरलं. अधिकची गोळी म्हणले ना, अधिक पकडल्या गेला आणि म्हणून त्या आणि शिकाऱ्यानं त्याला धरलं, पाराजानं त्याला धरलं. हो म्हणजे सोकृत बंधन आहे का अन्यकृत आहे? मग तसंच आहे ना आपलं बी. आपण बी नळी धरली ना काय कोणती नळी लुगड्यावाली संसार रूपी नाही, खरी नळी ती आहे कोणती हा स्त्री नळी आहे पक्की, आणि ती धरली की नाही आपण माहिती नाही भाऊ पक्की. हा आणि मग माणसं इतके हैराण आहे. काय बायकोचं दुखू द्या महाराज त्याला असं वाटतं डॉक्टरनं सांगत जरा थोडं तुमच्या मंडळीचं जरा दुखणं थोडस हरले, त्याला एकच वाटतं मग कसं होईल म्हणजे हिचं असं झालं मग मदत होतो भाकरी तुकडे काय आणि ज्याच्या पत्नी मेलेल्या त्याचं तर राहिलं भास्कर जगायला का नाही. मग असंच बघा काय जास्त धरली महाराज ही डोक्यातली कल्पना आहे. आपल्या डोक्यात तसा भ्रम झाला त्या राघूसारखं की मदत कसं होईल, मग मी पडल राघूला जसं वाटलं तसं आपल्याला वाटायला मदत कसं होईल असं ते डोक्यात बसलंय. डोक्यात काढून टाका, आपलं परमात्मा सुख मिळवायचा विचार करा. पण नाही अशी नळी आपणही धरली, संसारूपी नळी ग्रहित. ही संसारूपी नळी पकडून धरली आहे आणि आपल्याला हेच सत्यत्व वाटायले किंवा खरं वाटायले, म्हणून आपण त्या बंधनात पडायला कोणाच्या यमरूपी किंवा काळरूपी पारध्याच्या हातात तुम्ही चालले. असा त्याचा जसं ह्या शिकाऱ्यानं धरलंय परला त्या पोपटाला, तसं आपल्याला पाठीमाग काळरूपी शिकारी माग लागले. बळे हा लागला काळ हा पाठी लागला. रामदास स्वामी म्हणले बळे हा लागला लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. ऐका ऐक हा कैसा झालो से अंध. बोला मी माझी वाढविले माये तृष्णेचा वाध हा सोहित नाठवेची केला आपुलासी वध. लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. तुम्हाला हे म्हणता येत नाही कसं वारंवार म्हणायचं सोपं आहे, पण ह्याचं जरा उतरू दे ना की मला तर थोडा रस
अवघे आयुष्य काळाधीन झाले हो परी चित्त ते गुंतले परपंचा. मग काय हे सगळे अमृताच्या गुण आहे तो ह्याच्या तोंडात ह्याच्या तोंडात कशाच्या गुण आहे अमृताच्या गुण आहे पण अमृताची गुणी मधात उतरून गेली तर डोळे मस्त बसली बघा. हे सगळे ह्याच्या तोंडात हे का आता माली पाटील भरत हे आमचे बालू शास्त्री हे सगळ्याला किती आमचा भरत सगळ्याला हे नात्रा सगळ्याला पाठ आहे की नाही मग गुळणी कशाची ही अमृताची मग अमृताची गुळणी आहे पण तिला मधात उतरू द्या थोडा क्षमता जाऊ द्या मला नाही इथून वरी म्हणलेलं ज्ञानी होणार आम काय गीता अमृताचा बहुमृग कोणी डोळा तुमकी अमृताचा गीता गळाला असं नाही कसं झाले तुमकी अमृताचा गीता अमृताचा ह्या गुळणी आहेत ना तुमच्या तोंडायनं पण मृगजळ पाहून तुम्ही ह्या थुकून टाकायले आणि त्या झळ्याच्या पाण्याच्या नादी लागायले मूर्ख पण आहे का सांग पण आहे आपला मूर्ख पण नाही ते कळाय पाहिजे असे बंधन आहेत महाराज. आता मला वाटले टाइम झाला लवकर झाला नाही लवकर होत त्याला काय ते बिचारी घरी चालूच आहे ना भाई बंद पण नाही असं एक काळ आहे घंटा वाजवीतच आपला. आता एक सूचना 15 दिवस 3 वार मला बरं वाटतंय हो पण ते पटत नाही भूतावणी उठणं पंढरीकर आबोबारी राहिलेली असं मनात मागं वाटलं की गेल्यावर लोक तेव्हा तुम्हाला म्हणलो नाही मी आताच काय सांगायचं पुन्हा सांगू मग आता हेचा नाद होता तुम्हाला जायचं आम्हाला येऊ द्या आमच्या गाड्या घेतो